महाराष्ट्राच्या निवडणुका येत्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। 288 मतदारसंघामध्ये विविध राजकीय पक्षांकडून आपले उमेदवार उभे केले गेलेले आहेत। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये गाव विकास समितीकडून अनघा कांगणे यांना उमेदवारी दिली गेली आहे। आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं त्यांचं विजन काय आहे, नेमकं ते आपला प्रचार कसा करतायत हे जाणून घेऊया त्यांच्याकडून। मॅडम, तुम्ही चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये गाव विकास समितीकडून उमेदवार म्हणून उभे आहात। नेमकं तुमचं विजन काय आहे? आम्ही 4 मुद्द्यांवरती ही निवडणूक लढत आहोत। एक तालुका निहाय MIDC विकास, दुसरा आहे कॅशलेस हॉस्पिटल, तिसरा आहे पायाभूत सुविधा त्यामध्ये शेती विकास आणि चौथा आहे शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे। या 4 मुद्द्यांवरती आम्ही ही निवडणूक लढत आहोत। तुम्ही सभा घेत नाही आहात किंवा रोड शो करत नाही आहात, नेमकं मतदारापर्यंत कसं पोहोचताय? आम्ही मतदारापर्यंत असं पोहोचतोय की जेवढं शक्य होईल तेवढा आम्ही आमचे 4 मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पटवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते लोकांना पटतायत पण। आणि आमच्या असं निदर्शनात येत आहे की आजपर्यंत अशा धोरणात्मक विषयांवरती निवडणुका झालेल्या नाही आहेत। तर आमचे मुद्दे लोकांना चांगल्या पद्धतीनं पटवून लोक चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्यांचं मत सांगतायत। तुम्ही सभा घेत नाही आहात किंवा रोड शो करत नाही आहात, घरोघरी जाऊन आपला प्रचार करताय, लोकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। कारण हे मुद्दे आम्ही जे 4 घेतलेले आहेत हे मुद्दे धोरणात्मक आहेत आणि आजपर्यंत कुणी घेतलेलेच नव्हते आणि खरोखर आम्ही ते लोकांना पटवून दिल्यामुळं म्हणजे देतोय, जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि देतोय, त्यामुळं त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा चांगल्या आम्हाला मिळत आहेत। धन्यवाद मॅडम। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये अनघा कांगणे कोणतीही सभा घेत नाहीयेत किंवा कोणताही रोड शो करत नाहीयेत। एकूणच आपल्या विजनवर जे त्यांनी 4 मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांवरती आपला प्रचार प्रसार करत आहेत। एकूणच चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही।